शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गोट कांद्याची त्यामध्ये लागवड केलेली आहे आणि सध्या गोट कांदा त्यामध्ये 20 ते 25 दिवसांचा झालेला आहे. अतिशय चांगल्या प्रकारे वाढ आहे. आता शेतकरी मित्रांनो, याला आपल्याला पहिल्या फवारणीचं नियोजन करायचं आहे. आता ही पहिली फवारणी घेत असताना नेमकी कोणती करायची आहे? एकतर बुरशीजन्य रोग नियंत्रणात आले गेले पाहिजे, रस शोषणाऱ्या कीटकांवरती नियंत्रण भेटले गेले पाहिजे आणि जोमाने त्यामध्ये वाढ झाली गेली पाहिजे. आता शेतकरी मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे? बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी जे कवच फ्लो नावाचं बुरशीनाशक आहे, अतिशय चांगले रिझल्ट पाहायला मिळतात. याच्यामुळे पाती एकदम कडक राहिल्या जातात आणि पातींमध्ये कंटिन्यू हिरवेपणा देखील टिकून राहिला ह्या बुरशीनाशकामुळे फायदा होत असतो. 15 लिटरच्या पंपासाठी 30 ml वापरायचा आहे किंवा शेतकरी मित्रांनो, एक UPLचं 3DM नावाचं देखील बुरशीनाशक आहे, ते देखील अतिशय चांगले रिझल्ट आहे, ते देखील वापरू शकतात. ते वापरत असताना 30 ग्रॅम वापरायचं आहे. दोन्हीपैकी कोणतं एक आपल्याला बुरशीनाशक वापरायचं आहे. पातींचा चांगला फुटवा वाढला गेला पाहिजे. याच्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपल्याला चॅलेंजर ह्या बायोस्टिम्युलंटचा वापर करायचा आहे. हे वापरत असताना 5 ml वापरायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो, रस शोषणाऱ्या कीटकांच्या नियंत्रणासाठी आपल्याला डेसिज 100 हे कीटकनाशक वापरायचं आहे. हे त्यामध्ये 15 ml वापरायचं आहे आणि सिलिकॉन बेस स्टिकर आपल्याला कंपल्सरी 5 ml वापरायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो, हे औषधं मिक्स करून याची फवारणी आपल्याला 20 ते 25 दिवसांच्या दरम्यान, जो काही गोट कांदा आहे, टोळ कांदा आहे किंवा बियाण्याचा कांदा त्याला बोललं जातं, नेमकी तुमच्या भागामध्ये काय नाव आहे मला कमेंट करून खाली नक्की कळवा. ह्या कांदा पिकावरती आपल्याला याची ही पहिली फवारणी त्यामध्ये करायची आहे, जेणेकरून अतिशय चांगले रिझल्ट पाहायला शेतकरी मित्रांनो मिळणार आहे. गोट कांदा पिकातली काही समस्या असेल तर खाली कमेंट करून मला विचारू शकता आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा.